काल मी सोशल मीडियावर एक बातमी पाहिली. त्याच्यामध्ये एक इसम असा बोलत होता की साहेबांनी 35 वर्षात काय केलं. ज्यांची लायकी नाही त्यांनी साहेबांच्यावर किंवा साहेबांच्या विकास कामावर अजिबात बोलू नये. काल इस्लामपूरमध्ये जेलवारी करून आलेल्या एका व्यक्तीने साहेबांच्यावर 35 वर्षात काय केले असे आरोप केले. ज्यांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून अशी ओळख आहे, अशा नेत्यावर तुम्ही बोलणं तुमची लायकी नसताना, पात्रता नसताना हे अजिबात योग्य नाही. त्यासाठी मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. म्हणूनच साहेबांनी 35 वर्षात काय काम केलं हे सांगण्यासाठी सुद्धा मी आज बोलत आहे. साहेबांनी 35 वर्ष प्रशासकीय इमारत उभारली. साहेबांनी शहराला जोडणारे सिमेंटचे रस्ते उभा केले. साहेबांनी भुयारी गटार साहेबांनी योजना आणली, साहेबांनी चालू केली. साहेबांनी आरोग्याच्या संदर्भात आरोग्य केंद्र उभं केलं. 2016 पूर्वी जे पाणी स्वच्छ होतं, बिस्लरी वॉटर, जे विजयभाऊंच्या माध्यमातून साहेबांनी जे इस्लामपूर शहराला पाणी पुरवठा केला, ते बिस्लरी वॉटरमध्ये जे असतं पाणी, ते पाणी आजपर्यंत मिळत होतं 2016 पर्यंत. त्याच्यानंतर जे यांच्याकडे सत्ता गेली तेव्हापासून इस्लामपूर शहराचे 3 तेरा झालेले आहेत. साहेबांनी जिल्हा न्यायालय बांधलं. साहेबांनी खुले नाट्यगृह उभा केलं. साहेबांनी राजाराम बापू नाट्यगृह इंडोर म्हणजे पॅक असते तसं ते उभं केलं. साहेबांनी बगीचे लहान मुलांना किंवा वृद्धांना फिरण्यासाठी बाग बगीचे इस्लामपूरच्या शहरात विकासाची भर पाडण्यासाठी अनेक चांगले विकासाची कामे केलेली आहेत. आणि हा इसम म्हणतो की मी 35 वर्षात साहेबांनी काय केलं मी सांगतो. अरे तू 35 वर्षात काय सांगतोयस? मगाशी म्हटला तर त्या क्लिपमध्ये मी पाहिलं की त्यांनी बोलला की कोरोना काळात राष्ट्रवादीचे नेते दार लावून दारसुद्धा उघडत नव्हते, दरवाजाच्या आतमध्ये होते. त्याला माहीत आहे का त्यानं एक जमीन 10 जणांनी विकल्या आणि त्या 10 जणांनी विकलेल्या त्या थोतांड केलेल्या त्या म्हणजे लबाडी फसवून जे जमीन विकली त्याच्या प्रकरणात ह्यो जेलवारीत होता. कोरोना काळात ह्यो 1.5 वर्ष जेलमध्ये. ह्याला काय माहीत आहे आमचं नेतं दार लावून होतं का माणसांच्या मदतीला होतं? सगळ्या माणसांच्या म्हणजे अन्नपाण्याची व्यवस्था, कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना काळाचे जे किट, कोरोना काळात ज्यांना जे औषध पाणी पाहिजे होतं ते सगळे साहेबांच्या माध्यमामध्ये इस्लामपूरच्या शहरातील नेत्यांनी सगळे पुरवलेले आहेत. कोरोना काळात साहेबांनी इस्लामपूर शहराला 100 बेडचे मॉड्युलर हॉस्पिटल उभं केलं. ऑक्सिजनचा प्लॅन्ट उभा केला. शहरात प्रत्येक ठिकाणी जेवणाच्या व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेल्या. आणि स्वतः जातीनिशी स्वतः साहेब आणि इस्लामपूरचे सगळे नेते मंडळी आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये होतो. सगळ्यांना जेवणाची व्यवस्था, कोणाला काय औषधाची कमी आहे, कोणाला रेमडेसिवीर इंजेक्शन, सगळे हे आम्ही त्यावेळी पोच केलेलं आहे. हा माणूस 6 वर्षात 6 पक्ष बदललेला माणूस, ह्यानं साहेबांच्यावर बोलण्याची लायकी नाही हो. असल्या माणसांनी साहेबांच्यावर बोलणे अगोदर त्यांनी त्याचा अभ्यास करावा. साहेबांनी किती 6 वर्षात काम केले, 35 वर्षात काम केले की नाही हे त्यांनी बघावे. तुम्ही 1 वर्षी ह्या पक्षात असताय, तुम्ही त्याच्या बाजून बोलता. पुढल्या वर्षी दुसरे पक्ष बदलताय, तुम्ही त्याच्या बाजून बोलता. साहेब 35 वर्ष इस्लामपूरच्या शहरासाठी म्हणजे अशी पालकत्वाची भूमिका घेऊन इस्लामपूर शहर किंवा वाळवा तालुका असू दे सगळ्यांची साहेबांनी काळजी घेतलेली आहे. पूर परिस्थितीत वाळवा तालुक्यामध्ये पुराचे एवढे थैमान झालेले, सगळे खेडेगावातली लोक सगळी म्हणजे पुराच्या पाण्याखाली घरं त्यांची गेलती. त्या काळात आम्ही सगळे जेवण वगैरे माणसांना सगळ्या इस्लामपूरमध्ये आणून खुले नाट्यगृहात तिथं त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली. साहेब धरा किंवा प्रतीकदादा धरा यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सर्वत्र म्हणजे विकासच असा नाही की कुटुंब म्हणून साहेबांनी वाळवा तालुक्याला आजपर्यंत सांभाळलेलं आहे. आणि असे सुटरफुटर जी लोक आहेत यांच्याकडे बोलण्याकडे लक्षच देत नाही. आम्ही देत नाही, आमचे पक्ष देत नाही, आमचे नेते देत नाहीत, कोणी देत नाही. समाजात अशी जर क्लिप फिरली तर त्याचा परिणाम दुसरा होतो. ती खोटं बोलतात, रेटून बोलतात. आम्ही खरं सांगतोय, आम्ही कधी खोटं बोलत नाही. आम्ही जे विकास कामे केले, आम्ही लोकांच्यासाठी जे काम केलं साहेबांनीच्या माध्यमातून जे काय काम, आता कालची परवाची गोष्ट, साहेबांनी 5 बसेस इस्लामपूर एस टी स्टँडला दिलेले आहेत. ते म्हणतात की आम्ही मंजूर केले. अरे तुम्ही मंजूर केले तर तुमच्या काळात 100 बसेस सांगली जिल्ह्याला आलेल्या, जे तुम्ही कृषी मंत्री असताना तुमचे नेते, तर त्यावेळी ते कोल्हापूर जिल्ह्याला 100 बसेस गेल्या. त्यावेळी तुम्ही का तोंड बंद करून होता सगळे? आता तुम्ही 5 बसेस साहेबांनी आणलेले ते तुमच्या पोटात दुखायला लागले. तुम्ही म्हणता आमचं श्रेय घेता. श्रेय काय नाही, जे आम्ही काम करतो ते आम्ही करतो. आम्हाला श्रेय काय लाटायची गरज नाही. जे आम्ही खरं करतोय त्याच्यासाठी आम्ही बोलत असतोय. आणि असल्या सटरफटर लोकांच्याकडे किंवा असल्या पोरांच्याकडे आम्ही पोरटकीपणा म्हणून सोडून देतो. आम्ही लक्ष देत नाही अजिबात. ह्यासाठी आम्ही ही साहेबांनी काय काम केलं ही तुला सांगायची काय पात्र नाही. आणि तू एका पक्षाचा नाहीस. आणि तू कोरोना काळातलं बोलत होतास ना, आमच्या एका नेत्यानं बाबा काम केलं कोरोना काळात. हा केला असेल माहीत नाही, पण आमच्या पण लोकांनी केलं. त्यावेळी तू इथं बघायला नव्हतास. तुमची पात्रता नाही.
तुम्ही आमच्या साहेबांच्या किंवा प्रतीकदादांच्या बोलण्याची तुमची पात्रता नाही. आणि जर तुम्ही इथून पुढे असं जर बोलत असाल तर जशाच तशी उत्तर देऊ. आणि तुमची पात्रता लायकी नसताना तुम्ही बोलू शकता. तुम्ही सगळी माहिती घ्या साहेबांच्या कामाबद्दल, प्रतीकदादांच्या कामाबद्दल. आम्ही खोटा कधीही प्रचार करत नाही. जे काम आहे ते कामच बोलतंय आमचं. आणि जर तुम्हाला तसे जर ही वाटत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्हाला पण जशाच तसं उत्तर देऊ, सडेतोड उत्तर देऊ. आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आमची विकासाची कामं करतच राहू आणि तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला